आता पुढील कार्यक्रम ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघतोय तो आहे आशा भोसले एक नृत्यांजली, अ ट्रिब्यूट टू आशा भोसले. अगदी 3.5 वर्षाच्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत विविध वयोगटातील कलाकारांनी या कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतला आहे. या कार्यक्रमाची संकल्पना, लेखन आणि आयोजन केलंय प्राजक्ता साने हिने. तंत्रसहाय्य योगेश साने आणि क्रिश सानेचे आहे. तंबोरा आणि तबला या वाद्यांचा कमीत कमी वापर करून एका टेकमध्ये रेकॉर्ड केलेलं हे सुरेख आणि अतिशय सुरेल, तडफदार आणि मनाला भिडणारं असं आशाताई भोसले यांचं गाणं. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं आणि शांता शेळक्यांच्या ओघवत्या लेखणीतून आलेलं. आशाताईंचा आवाज ऐकून आपण मंत्रमुग्ध झालो असतानाच आपण आता आपल्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. नमस्कार रसिक प्रेक्षक हो. नुकतीच 12 एप्रिलला आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वरसम्राज्ञी आशाताई भोसले यांच्या निधनाची दुःखद बातमी समजली. एका सुरसुमनांनी भरलेल्या युगाचा अंत झाला. ऐकून धक्का तर बसलाच, पण खूप वाईटही वाटलं. आपली खूप परिचयाची जवळची व्यक्ती गेल्यावर वाटेल ना तसंच काहीसं. नुसत्या भारतातून नाही तर सगळ्या जगभरातील त्यांच्या चाहत्यांनी विविध माध्यमातून भावनिक प्रतिक्रिया खूपच भरभरून व्यक्त केल्या. अनेक पिढ्यांना बांधून ठेवणारी आणि मनमुराद आनंद देणारी त्यांची अजरामर गाणी त्यांच्या सुरेल आवाजात पुन्हा एकदा धबधब्यासारखी समोर आली. तसेच त्यांच्या आठवणी, गोष्टी आणि इंटरव्ह्यूज या सर्वांमध्ये मी अगदी भिजून गेले, अगदी आशामयच होऊन गेले म्हणा ना. त्यातूनच या आजच्या कार्यक्रमाची कल्पना मनात आली. आशाताईंच्या अजरामर आवाजाला आणि गाण्यांना अभिवादन करण्यासाठी आदरांजली सादर करायचं मी मनावर घेतलं. एक सुरेल नृत्यांजली, अ डान्स ट्रिब्यूट टू आशा भोसले. त्यांच्या 80 वर्षांच्या प्रदीर्घ आणि दैदिप्यमान कारकिर्दीत त्यांनी 20हून अधिक भाषांमधून गाणी गायली असली तरी पण आपण आजच्या कार्यक्रमात मी त्यांच्या मराठी गाण्यांवरच फोकस करूया असं ठरवलं. त्यांची मराठी हिट सॉंग्स वेगवेगळ्या वयोगटातील लोकांना घेऊन नृत्याच्या माध्यमातून सादर करण्याच्या थोड्याशा महत्वाकांक्षी कॉन्सेप्टपासून सुरुवात केली. महत्वाकांक्षी कारण हातात वेळ तसा कमीच होता, पण ही कॉन्सेप्ट वास्तवात उतरवायला आपल्यातील काही उत्साही मंडळी लगेच तयार झाली, ज्यांची मी शतशः आभारी आहे. आणि नृत्यापेक्षा अजून कुठल्या वेगळ्या माध्यमातून आशाताईंच्या अतिशय एक्सप्रेसिव्ह गाण्यांना न्याय देता येईल बरं? तर आशाताईंचा जन्म 1933 सालचा. वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी त्यांनी पहिलं गाणं रेकॉर्ड केलं 1943 मधल्या माझं बाळ या मूवीसाठी, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात. खरं तर त्यांना नृत्याची जास्ती आवड होती आणि कथ्थक शिकायची खूप इच्छाही होती, असं ते एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाल्या होत्या. पण नियतीच्या मनात वेगळेच होते आणि त्यांनी मराठी आणि हिंदीमधून आपल्या मोठ्या बहिणीच्या म्हणजेच लता मंगेशकर
यांच्या मागोमाग पार्श्वगायनाला सुरुवात केली. मुख्य म्हणजे लता दीदी आणि इतरही प्रथितयश गायिकांमध्ये त्यांनी खूप मेहनतीने प्रयत्नपूर्वक आपली अशी एक वेगळी शैली आणि ओळख निर्माण केली. आणि म्हणतात ना तसं रेस्ट इज हिस्ट्री. या 1950 आणि 1960च्या दशकात आशाताईंची बरीच अंगाई गीतं, बडबड गीतं आणि बालगीतं खूपच लोकप्रिय झाली, ज्यांनी अनेक पिढ्यांचं बालपण समृद्ध केलंय. आपण सर्वजण, आपले आई वडील आणि कदाचित आपले आजी आजोबा सुद्धा ही गाणी ऐकत ऐकत आणि गात गात मोठे झाले असतील. तर आता कॅनबेरातील पुढची पिढी सादर करत आहे आशाताईंची बालगीतं. Thank you.
तरी कधी न ऐकलेली गाणी आत्मसात करायची आणि त्यावर डान्स करायचा ही काही सोपी गोष्ट नाही. पण या 8ही मुला मुलींनी हे खूपच मस्त सादर केलं नाही का? आणि छोटा निवांत सिंह तर आपल्या सर्वांनाच आवडला असेल नाही का? तर वळूया आता पुढच्या भागाकडे. आशाताईंच्या 8 दशकाहून अधिक काळ चाललेल्या यशस्वी कारकिर्दीत त्यांनी 12,000 पेक्षा जास्त गाणी गायली आहेत, ज्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने सुद्धा त्यांची नोंद घेतलेली आहे. याशिवाय त्यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळालेले आहेत. अगदी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मविभूषण सन्मान पासून ते थेट 2 ग्रॅमी नामांकनही त्यांच्या गाण्यांना मिळालेली आहेत. आता आशाताईंच्या एवढ्या सगळ्या गाण्यांमध्ये द्वंद्व गीतांचा किंवा ड्युएट्सचा पण खूप मोठा वाटा आहे. खुमासदार पद्धतीने वेळ प्रसंगी मध्येच डायलॉग्स म्हणून विविध स्टाईल्स मर्ज करत हसत हसत त्यांनी हे ड्युएट्स गायलेले आहेत. महेंद्र कपूर बरोबर गायलेलं मधु इथे आणि चंद्र तिथे हे जरासं मिश्किल 1967 सालचं हनीमूनचं गाणं असो किंवा 70च्या दशकामधलं गोमू संगतीने हे त्यांचं हेमंत कुमार बरोबरचं खट्याळ आणि सुपरहिट सॉन्ग असो किंवा जांभूळ पिकल्या झाडाखाली हे जैत रे जैत मधलं रवींद्र साठ्यांच्या बरोबरचं सदाबहार गाणे असो, सर्व ड्युएट्स आशाताईंनी आपल्या युनिक ढंगामध्ये एकदम सजवलेली आहे. तर आता बघूया आशाताईंची सुपरहिट ड्युएट्स. मधु इथे आणि चंद्र तो अंधारा अजब ही मधुचंद्राची रात. एक चंद्र अगणित तारे, एक चंद्र अगणित तारे, दोन दयावर किती पहारे. अजब ही मधुचंद्राची रात. मधु इथे आणि चंद्र तिथे तो अंधारा, तो अंधारा. अजब ही मधुचंद्राची रात. माझ्या तू येशील काय, हो संगतीनं माझ्या तू येशील काय, माझ्या फिरतेची गाणी तू होशील काय, हो संगतीनं माझ्या तू येशील काय.
चला तुफान वा, चंदू आणि सौम्याने त्या डुएट्सला खूपच बहार आणली त्यांचा मस्त डान्स आणि एक्सप्रेशन्स मधून. थँक्यू चंदू आणि सौम्या. खरंच ही 50 वर्ष जुनी गाणी पण अजूनही किती फ्रेश वाटतात नाही का? तर आशाताई म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर येतं ते त्यांचं उत्साहाने सळसळणारं व्यक्तिमत्व, तसंच त्यांच्या गाण्यामधलं वैविध्य. क्लासिकल पासून ते चित्रपट गीतं, ड्युएट्स, प्रेम गीतं, गझल, कव्वाली, बालगीतं, लोकगीतं, नाट्यगीतं, भक्तिगीतं, अभंग, लावणी, ते अगदी जॅझ, मुजरा, कॅबरे, डिस्को, ते थेट इंग्लिश गाणी. प्रत्येक प्रकारात त्यांनी आपल्या अद्वितीय शैलीने आपला आवाका तर सिद्ध केलाच, पण रसिकांच्या मनावरही अधिराज्य गाजवले. रोज वेगवेगळ्या मूडची गाणी आशाताई अगदी लीलया रेकॉर्ड करायच्या, तेही लाईव्ह म्युझिशियन सोबत. एकदा तर त्यांनी एका दिवसात 7 गाणी रेकॉर्ड करून उच्चांकच गाठला. पुण्याच्या प्रभात स्टुडिओमध्ये दुपारी 2 वाजता गायला सुरुवात केली ते सलग पहाटे 4 वाजेपर्यंत त्या गात होत्या. आणि त्यातलीच एक लावणी एकदम सुपरहिट झाली, बुगडी माझी सांडली ग. ती पण 1959 मधली लावणी आहे. त्यानंतर लावणी स्टाईलच्या गाण्यांना तर आशाताईंनी बहरच आणला. तालबद्ध पण ठसक्यात आवाजातील चढ उतारांचा मोहक वापर करून लावणीमध्ये आपली अशी एक युनिक स्टाईलच त्यांनी निर्माण केली. त्यामुळेच मागोमाग त्यांना लता दिदींनी बोलवून रेशमाच्या रेघांनी ही लावणी पण गायला दिली. आता लावणीचा विषय चाललाच आहे तर वळूया पुढच्या भागाकडे, आशाताईंच्या सुपरहिट लावण्या.
इरा, थँक्यू सो मच. तुझ्या नृत्यातून आणि एक्सप्रेशन्समधून तर तू आशाताईंच्या लावणीला एकदमच बाहेर आणलास. थँक्यू सो मच. आशाताईंच्या आता इतक्या अविस्मरणीय गाण्यांमध्ये त्यांचे कवी आणि संगीतकार यांचं पण खूप श्रेय आहे असं आशाताई नेहमी सांगायच्या. गाण्याचे शब्द ह्यामुळे गाण्यातून भाव व्यक्त करायला सोपे जातात आणि त्यांच्या चाली ह्या त्या गाण्यांचा गाभाच असतात असं त्या नेहमी सांगायच्या. आजच्या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळताना आशाताईंच्या रोमॅन्टिक सोलो गाण्यांकडे जाऊयात. 1960 मधलं अतिशय सुंदर पद्धतीने राजा बडे यांनी लिहिलेलं आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं चांदणे शिंपीत जाशी हे तर आपल्या सर्वांचंच आवडतं गाणं आहे. तसंच रुपेरी वाळूत हे अनिल अरुण यांनी स्वरबद्ध केलेलं रोमॅन्टिक गाणं पण आशाताईंनी खूपच लोभसपणे गायलेलं आहे. आणि शांता शेळक्यांनी लिहिलेलं आणि आशाताईंचा मुलगा हेमंत भोसले यांनी संगीतबद्ध केलेलं शारद सुंदर चंदेरी राती या शृंगारपूर्ण गाण्याला तर आशाताईंनी एक वेगळीच भार आणली आहे. ही तीनही गाणी माझी स्वतःची खूप लाडकी आहेत म्हणून या भागात मी पण सामील होणार आहे. तर पाहूया आशाताईंची सुपरहिट प्रेमगीतं. रुपेरी वाळूत माडांच्या बनात गेला, रुपेरी वाळूत माडांच्या बनात गेला, बनात गेला, रमण
त्यांच्या मराठी संगीत कारकिर्दीला वाहिलेली एक सुरेल नृत्यमय आदरांजली आहे. या गाण्यांवर आम्हाला प्रॅक्टिस करताना जेवढी मजा आली तेवढाच आनंद तुम्हाला ही गाणी पुन्हा ऐकून मिळाला असेल अशी आशा करते. आशाताईंची गायन शैली आणि त्यांच्या गाण्यांचा ठेवा तर आहेच, जो अनेक पिढ्यांना आनंद देत राहील. पण मला आशाताई एक व्यक्ती म्हणून जास्त आवडतात, ज्यामुळे त्यांचं गाणं मनाला भिडतं. सर्व गुणसंपन्न, वर्सटाईल, लाईव्हली, खूप कष्टाळू, जिद्दी आणि पॉझिटिव्ह, सर्वांना आपलंसं करणाऱ्या अशा त्या आहेत. त्यांना स्वयंपाकाची अतिशय आवड होती आणि त्या सुगरण होत्या असंही सर्वांनी त्यांचं भरभरून कौतुक केलेलं आहे. अतिशय गरिबीतून खूप कष्ट करत करत त्या या गायनाच्या शिखरावर पोचल्या. पण त्यांचे आयुष्य अनेक संघर्षांनी आणि त्रासांनी भरलेलं होतं. अनेक ट्रॅजेडीज आणि वादळांना त्यांना सामोरं जायला लागलं, पण त्या कधीही डगमगल्या नाहीत. परीक्षा पाहणाऱ्या प्रसंगांना लढा देत, धडपड करत आणि कठोर परिश्रम करत त्यावर त्यांनी मात केली. म्हणतात ना की कुठेतरी वेदना असल्याशिवाय एखाद्या आर्टिस्टचं उत्तुंग काम बाहेर येत नाही. तसंच आशाताईंचं गाणं पण एकदम तावून सुलाखून निघालेलं आहे. पण या सर्व परिस्थितीमध्ये त्या सदैव पॉझिटिव्ह, हसतमुख आणि छान प्रेझेंटेबल कशा राहिल्या, या सर्व गोष्टी मला स्वतःला खूप भावून गेलेल्या आहेत आणि खूप प्रेरितही करतात. आपल्या वाट्याला आलेलं जीवन समृद्ध करत दुसऱ्यांना आणि स्वतःला आनंद देत कसं जगायचं हे आशाताईंकडून शिकण्यासारखं वाटतं मला. नवे प्रवाह, नवे कल्चर, नवे कंपोजर्स, नवे गायक यांच्याशी नवीन नाते निर्माण करून त्या बदलत्या काळानुसार सतत पुढे झेप घेत राहिल्या आणि काळानुसार स्वतःला बदलत, रिइन्व्हेंट करत टवटवीत राहिल्या. आयुष्यभर एक से एक बडकर गाणी आपल्या सर्वांना दिली. म्हणून आजचा हा छोटासा खटाटोप गाण्यालाच परमेश्वर आणि सर्वस्व मानणाऱ्या एका झंझावाती व्यक्तीसाठी ही आपल्या सर्वांतर्फे एक छोटीशी श्रद्धांजली. मला खात्री आहे की आशाताईंच्या गीतांचा सुवास पुढील अनेक पिढ्यांपर्यंत असाच दरवळत राहील आणि आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर सर्वांना आनंद देऊन जाईल. प्रोग्रामचा शेवट करायच्या आधी आपल्यातील शीतल बोरेकर हिने आशाताईंचं एक गाणं रेकॉर्ड करून पाठवलंय, ते ऐकूया, जी तिच्यातर्फे एक मनपूर्वक श्रद्धांजली आहे. आणि हे गाणं चालू असतानाच मी आमच्या सर्व पार्टिसिपंट्सला स्टेजवरती बोलावते. थँक्यू. पार्टिसिपंट्समुळे ज्यांनी अतिशय उत्साहाने त्याच्यात भाग घेतला आणि सपोर्ट केलेला आहे, मी सर्वांची खूप आभारी आहे. प्रोग्रामच्या सुरुवातीला सगळ्यांची नावं घेतलेली नव्हती म्हणून मी क्विकली मेन्शन करते. प्रथमतः फर्स्ट अँड फॉरमोस्ट सगळी बच्चे कंपनी, निवान आणि निसा जाधव, आद्या कुलकर्णी, अवनी नातू, मौर्य कुलकर्णी, आरव स्थळेकर, क्रिस्टल आणि ऑस्टिन बोरेकर आणि कियान दहिवळकर, या सर्व मुलामुलींबरोबर मी त्यांच्या पेरेंट्सची पण खूपच आभारी आहे. आणि स्पेशल मेन्शन टू राधिका स्थळेकर, ज्यांनी माझ्या या सगळ्या एफर्टला सुरुवातीपासून खूप सपोर्ट दिला आहे. थँक्यू राधिका. ड्युएट सेक्शनमध्ये चंदू आणि सौम्याचे खूप खूप धन्यवाद. कोरिओग्राफर आणि डान्सर. लावणीमध्ये आपली लावणी की क्वीन इरा पाटकर, तिचे मनपूर्वक आभार. आणि रोमॅन्टिक सोलो सॉंग्सच्या शेवटच्या सेक्शनसाठी मधू बालघरे, गौरी केळकर आणि मुख्य म्हणजे आमची कोरिओग्राफर वेदवती लिंबू. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, या प्रोग्रामची कल्पना काढल्यापासून ते त्या सगळी कॉन्सेप्ट डेव्हलपमेंट आणि टेक्निकल सपोर्टसाठी मी योगेश सामीची आभारी आहे. थँक्यू.